नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। त्यामध्ये आणखीन एक ॲडिशन पडलेले आहे, ज्यामध्ये गट ब व गट क मधील विविध पदांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात एका नवीन डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे कोणती पदवी असेल तुम्ही लिपिक सारख्या संवर्गातील पदांसाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त अधिकारी संवर्ग, अभियंता संवर्ग, सहाय्यक संवर्गातील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची ही जाहिरात या ठिकाणी 4/11/2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटची मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी आहे, सरळ सेवा भरती आहे। एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न आवश्यक आहे करणे। भरपूर पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। बघूया आपण कोणकोणती पदे आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। पहिलं पद आहे या ठिकाणी अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ मधलं एकूण 2 जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अर्थात गट अ मधली काहीच पदे आहे मित्रांनो, महत्त्वाची जी पदे आहेत ती गट ब व गट क मधली तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या 2 जागांसाठी एक अराखीव जागा आहे, एक अजासाठी जागा राखीव आहे। 56 एक 77,500 पे स्केल आहे। ग्रॅज्युएशन डिग्री इन हायर सेकंड क्लास इन कॉमर्स और इक्विव्हॅलंट असणे आवश्यक आहे आणि 10 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। हे गट अ मधलं पद आहे जे तुम्ही स्किप करू शकता। अर्थात जर क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। त्यानंतर गट ब व गट क मधली महत्त्वाची पदे आहेत मित्रांनो, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकाल। ज्यामधलं पहिलं पद लेखा अधिकारी गट ब चा एकूण 3 जागा आहेत, जे कॅटेगरीज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 41,800 एक 32,300 पे स्केल आहे। अगेन रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ अकाउंट्स ऑफिसर बाय नॉमिनेशन शॅल बी मेड अमॉंग द कैंडिडेट्स हु हॅव पास ॲट लीस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री कॉमर्स आणि 5 वर्षाचा कमर्शियल डिपार्टमेंटला अकाउंटिंगचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। सहाय्यक लेखा अधिकारी गट ब एकूण 6 पदे आहेत मित्रांनो। यासाठी अगेन जे असणार आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या बेसिसवर त्या ठिकाणी मित्रांनो सेकंड क्लास डिग्री तुमच्याकडे कॉमर्स और स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटीची असेल तर त्या बेसिसवर तुम्ही या 6 जागांसाठी अप्लाय करू शकता। तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर हे पद भरलं जाणार आहे। याच्या आधीचं पद जे होतं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता ते नॉमिनेशननं भरलं जाणार होतं, हे मात्र डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर भरलं जात आहे। उपलेखापाल गट क मधलं पद आहे, एकूण 3 जागा आहेत। यासाठी मित्रांनो जे असणार आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर जर तुमच्याकडे सेकंड क्लास डिग्री कॉमर्स मधली असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करता येणार आहे। पुढचं पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब 144 जागा आहेत। सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं आपण एक म्हणू शकतो। 144 जागांचं जे क्वालिफिकेशन कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये हॉरिझॉन्टली किती जागा आहेत, व्हर्टिकली किती जागा आहेत कॅटेगरीनुसार ते पाहून तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। यासाठी वेतन श्रेणी बघा, S14चा पे स्केल 38,700 एक 22,800 पाहायला मिळत आहे। पात्रता व अर्हता स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदवी किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असलेला कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतो। सिव्हिल इंजिनिअरिंग मधली तुमची डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही या 144 जागांसाठी प्रयत्न करू शकता। फार महत्त्वाचं पद या भरतीमधलं। त्यानंतर अनेक कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब मधलं पद एकूण 16 जागा आहेत। याचं कॅटेगरी विश्लेषण तुम्ही पाहू शकता। 38,700 एक 22,800 पे स्केल आहे। ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्ष कालावधीचा पदविका धारण केलेली आहे अशी व्यक्ती असणे आवश्यक आहे। सो डिप्लोमा तुमचा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये कोणत्याही एका असेल या दिलेल्या तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढचं पद उच्च श्रेणी लघुलेखक गट ब एकूण 3 जागा आहेत। 41,800 एक 32,300 पे स्केल आहे। पहिला क्रायटेरिया 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुमच्याकडे 120 शब्द वर्ड्स प्रति मिनिटचं शॉर्ट अँड स्पीड आणि 40 शब्द प्रति मिनिटचं या ठिकाणी इंग्रजी टायपिंग किंवा 30 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग असणे आवश्यक आहे। हे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी प्रयत्न करू शकता। निम्न श्रेणी लघुलेखक याच्या 6 जागा आहेत। यासाठी मित्रांनो अगेन 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। शॉर्ट अँड स्पीड पाहिजे 100 वर्ड्स पर मिनिटचं आणि टायपिंग एकतर 40 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट मराठीचं असेल तर अप्लाय करू शकता। S14चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। आणखीन एक महत्त्वाचं पद या भरती
मधलं ते आहे कनिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक गट क मधलं एकूण 46 जागांसाठी भरती होत आहे। जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 19,963 पे स्केल आहे। कोणती पदवी हा पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर टायपिंग तुमचं मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। कोणतंही एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सो यासाठी भरपूर कॅन्डिडेट प्रयत्न करू शकतात। सहाय्यक भांडारपाल गट क एकूण 13 जागा आहेत। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अगेन 19,963 पे स्केल आहे। 10वी पास आणि अगेन टायपिंग तुमचं या ठिकाणी 30 शब्द प्रति मिनिट मराठीचं किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क याच्याही 48 जागा आहेत। हेही महत्त्वाचं पद आहे। 25 581 100 पे स्केल आहे। या ठिकाणी 10वी उत्तीर्ण पहिला उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून येणारी एक्झाम तुमची असणे आवश्यक आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता उच्च माध्यमिक एक्झाम नंतर तुमच्याकडे डिप्लोमा त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्हता असेल तर तुम्ही या 48 जागांसाठी अप्लाय करू शकता। सो 10 पदांसाठी मी क्वालिफिकेशन, पे स्केल आणि कॅटेगरी जागांची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे। एज लिमिट गट अ ते ब वर्ग क 18 वर्ष मिनिमम राहील। त्यानंतर 38 वर्ष या ठिकाणी खुल्या गटासाठी राहणार आहे। 43 वर्ष मागासवर्गीय अधुग अनाथांसाठी राहील। प्रावीण्य प्राप्त खेळाडूमध्ये 43 वर्षापर्यंत राहणार आहे। दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यासाठी बघा परीक्षेचे स्वरूप, दर्जा, निवडीची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे। सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल, हे फार महत्त्वाचं आहे। IBPS मार्फत ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे। यामध्ये 1 ते 6 व 9 ते 11 या पदांसाठी संगणक आधारित परीक्षेद्वारे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल। उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक या पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये किमान 45 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। त्याबाबतची माहिती तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। प्रत्येक पदासाठी रिक्रुटमेंट कशा प्रकारे होणार आहे याची माहिती ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। गुण मिळवण्याची प्रक्रिया सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केल्यानंतर योग्य गुणांवर पोहोचण्यासाठी प्रत्येक वस्तुनिष्ठ परीक्षेत उमेदवारांनी अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या विचारात घेतली जाईल। त्यामुळे ही फार महत्त्वाची बाब आहे, ही तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे। उमेदवारांनी मिळवलेले योग्य गुण समतुल्य केले जातात, जेणेकरून समतुल्य गुण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेतलेल्या प्रत्येक वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये काठिण्य पातळीतील किरकोळ फरक जर असेल तर लक्षात घेतला जाईल, हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। कोणत्याही परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेले गुण हे मूळ फॉर्मशी समतुल्य असतात, हे लक्षात घेऊन सर्व फॉर्मच्या गुणांचे वितरण करण्यात येईल। चाचणी हे निहाय गुण आणि एकूण गुण 2 अंकापर्यंत दशांश बिंदूसह नोंदवले जातील, ज्यामार्फत तुमचा कट ऑफ लागेल। कट ऑफ 2 वे मध्ये लागणार आहे। वैयक्तिक चाचणीमधील गुण आणि एकूण गुणांवर ज्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी या बेसिसवर मित्रांनो प्रक्रियेमार्फत पूर्ण केलं जाणार आहे। आता यासाठी परीक्षा शुल्क बघा IBPS मार्फत एक्झाम घेतली जात आहे, ज्यासाठी खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फॉर्म फी, मागासवर्गीय अधुग अनाथ यांना 900 रुपये फॉर्म फी आकारलेले आहे। सो ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता। माजी सैनिक, दिव्यांग यांना कोणतीही फी घेतलेली नाही, विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता जर माजी सैनिक किंवा दिव्यांग कॅन्डिडेट असाल तर। इतरांना मात्र 1000 रुपये 900 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे। 20/11/2025 पासून मित्रांनो यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे। सुरुवात व्हायला भरपूर वेळ आहे, मात्र नक्कीच सांगितल्याप्रमाणे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ह्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत। 19/12/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। mgp.maharashtra.gov.in या वेबसाईटवर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। मात्र नक्कीच एक फार चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्हाला प्रयत्न करणे या भरतीसाठी आवश्यक आहे। भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।